मित्रांनो नमस्कार। आज आपण 401 ते 500 पर्यंत आज आपण प्रश्न पाहणार आहोत। तरी याआधी ज्याने कोणी आधीचे व्हिडिओ पाहून नाही घेतले त्यांनी सगळे व्हिडिओ पाहून घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा जे वर्तमानपत्र होतं ते इंग्रजी या भाषेत ते वर्तमानपत्र होतं। पुढे बघा, सरहद्द गांधी म्हणजेच फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं। महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? 24 सप्टेंबर 1873 साली महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। दासबोध, मनाचे श्लोक, आनंद वनभुवन या साहित्य रचनेचे लेखक कोण आहेत? तर समर्थ रामदास हे या साहित्य रचनेचे लेखक आहेत। अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? तर अमृतानुभव या ग्रंथाची रचना संत ज्ञानेश्वर यांनी केलेली आहे। पवनाधाम आश्रमची स्थापना कोणी केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनाधाम आश्रमाची स्थापना केलेली आहे। प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर प्रार्थना समाजाने सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते। विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसी याने केलेला होता। नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिलेला आहे। शकुंतलम हे काव्य कोणी रचलेले आहे? तर शकुंतलम हे जे काव्य आहे ते कालिदास यांनी रचलेले आहे। नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक वि.वा. शिरवाडकर हे या नाटकाचे लेखक आहेत। पुढे बघा, नामदेव ढसाळ हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? तर दलित पॅंथर चळवळीशी नामदेव ढसाळ हे संबंधित होते। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे आर्यभट्ट आणि तो 1975 साली अवकाशात सोडला होता। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? तर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जे कमी होते त्याच्यामुळे ॲनेमिया म्हणजेच पांडुरोग हा होत असतो। वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला? तर वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेला आहे। सापेक्षतावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडलेला आहे। प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते एकक आहे? प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? तर फोटोमीटर हे एकक यासाठी वापरले जाते। वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? तर ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित केला जातो। कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे ओझोन वायूचा म्हणजे ओझोन थराचा ऱ्हास होत असतो। सन 1990 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? तर गॅलिलिओ यांनी 1990 मध्ये थर्मामीटरचा शोध लावलेला आहे। राऊस सारकोमा या विषाणूमुळे कोणता रोग उद्भवतो? तर कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा रोग उद्भवत असतो। महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना अंबाझरी येथे आहे आणि ते नागपूर या जिल्ह्यात येते। बघा पुढला प्रश्न बघा, खूप इम्पॉर्टंट आहे। कावीळ हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवाला होतो? तर यकृताला कावीळ हा रोग होत असतो। खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था कोठे आहे? बघा, आयुका ही संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे। भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे। सी.व्ही. रमन यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
केव्हा मिळाली? तर CV रमन यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक 1930 या साली मिळालेले आहे. संगमरवर हे रासायनिकदृष्ट्या काय आहे? तर कॅल्शियम कार्बोनेट असे याला म्हणतात. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प जो आहे तो तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि ते तारापूर ठिकाण पालघर या जिल्ह्यात आहे. पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात? तर बघा, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला जिरायती शेती असे म्हटले जाते. भारतातील धवल क्रांती म्हणजेच श्वेतक्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर दुग्ध व्यवसायासाठी भारतातील धवल क्रांती म्हणजे श्वेतक्रांती ही संबंधित आहे. गीर ही देशी गायीची जात कोणत्या राज्यात आढळते? तर गीर ही देशी गायीची जात जी आहे ती गुजरात या राज्यात आढळते. उस्मानाबादी, जामनापरी या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? तर उस्मानाबादी, जामनापरी या शेळीच्या जाती आहेत. जाफराबादी, सुरती या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत? तर या म्हैस या प्राण्याच्या जाती आहेत. बटाट्याची चाळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बटाट्याची चाळ या कादंबरीचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. उपरा या कादंबरीचे लेखक लक्ष्मण माने हे आहेत. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण? तर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव हे आहेत. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दराला रेपो दर असे म्हटले जाते. भारतातील कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर केरळ या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. नाबार्ड या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? नाबार्ड या संस्थेचे मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFची स्थापना कधी झाली? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना जी होती ती 1945 या साली झालेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे MIDCचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे. पुढे बघा, कोणता सार्वजनिक उद्योग आपले अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररित्या मांडतो? तर स्वतंत्ररित्या भारतीय रेल्वे जे एक आहे ते सार्वजनिक उद्योग आपले अंदाजपत्रक संसदेत स्वतंत्ररित्या मांडत असते. मुंबईत दलाल स्ट्रीट येथे शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मुंबईत दलाल स्ट्रीट येथे शेअर बाजाराची जी स्थापना होती ती 1877 या साली झाली होती. आर्थिक नियोजनाचा पाया सर्वप्रथम कोणत्या देशात घातला गेला? बघा, रशिया या देशात आर्थिक नियोजनाचा पाया सर्वप्रथम घातला गेला. पर्यावरणास हानी न पोचविणाऱ्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते? तर इकोमार्क जे आहे ते प्रमाणपत्र पर्यावरणास हानी न पोचवणाऱ्या उत्पादनास दिले जाते. बघा, हे दोन जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, तर नीट व्यवस्थित बघा. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? तर 1969 साली 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते आणि 6 बँकांचे जे राष्ट्रीयकरण होते ते 1980 या साली झाले होते. 14 बँकांचे 1969 साली आणि 6 बँकांचे 1980 साली. राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPFची स्थापना केव्हा झाली? तर SRPFची जी स्थापना होती ती 6 मार्च 1948 या साली झाली होती. SRPFचा रेझिंग डे म्हणजेच स्थापना दिवस 6 मार्च या दिवशी असतो. पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर पोलीस कॉन्स्टेबल हा जो आहे तो वर्ग म्हणजे गट क या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे. सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद म्हणजेच हे तेलंगणा या राज्यात येते. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग महाराष्ट्र या राज्याने केलेला आहे. पोलीस विभागातील कोणते पद सध्या म्हणजे 2023 साली रद्द करण्यात आले? तर पोलीस नाईक जे पद आहे ते पोलीस विभागातून 2023 साली रद्द करण्यात आलेले आहे.
तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? तर तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह नागपूर मध्यवर्ती कारागृह आहे. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचे कारखाने खालील ठिकाणी आहेत. तर बघा, ओझर म्हणजे हे येतं नाशिक या जिल्ह्यात, खडकी हे पुणे जिल्ह्यात आणि अंबाझरी हे नागपूर या ठिकाणी हे कारखाने आहेत. महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचा सध्याच्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय आहे? तर सर्व CCTNS या संगणकीकृतीच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव आहे. पोलीस खात्यात MPSC मार्फत भरले जाणारे पद कोणते? तर MPSC मार्फत पोलीस खात्यात DYSP आणि PSI हे पद भरले जाते. ई-पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ई-पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य आहे गोवा. भारतातील परम हा महासंगणक कोणत्या संस्थेने विकसित केला? तर CDAC या संस्थेने हा परम महासंगणक विकसित केलेला आहे आणि संस्था पुणे येथे आहे. परम हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? तर परम हा महासंगणक डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेला आहे. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त किती अक्षराची मर्यादा आहे? तर बघा, ट्विटर या सोशल मीडियावरून एखाद्याला संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त 10,000 इतक्या अक्षराची त्याला मर्यादा आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप सुरू केलेले आहे? तर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारताने भीम हे ॲप तयार केलेले आहे. किती वर्ष पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव साजरा केला जातो? तर मित्रांनो, 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हीरक महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो आणि 100 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो शताब्दी महोत्सव म्हणून ओळखला जातो. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो अमृत महोत्सव या नावाने ओळखला जातो. रोमन अंकातील D हे अक्षर कोणती संख्या दर्शवते? तर रोमन अंकातील D हे अक्षर जे आहे ते 500 इतकी संख्या दर्शवत असते आणि रोमन अंकातील C हे अक्षर 100 संख्या दर्शवत असते. 21 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 21 मार्च जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो. पुढे बघा, झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर झाकीर हुसेन जे आहेत ते तबला वादक म्हणजे तबल्याशी संबंधित आहेत. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर सतार या वाद्याशी पंडित रविशंकर हे संबंधित आहेत. दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांना काय म्हणतात? तर दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांना पाक्षिक म्हटले जाते आणि 1 महिन्यानंतर म्हणजे 30 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्याला मासिक म्हटले जाते आणि 7 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्याला साप्ताहिक म्हटले जाते. 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्याला षण्मासिक म्हटले जाते आणि 7 दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्याला साप्ताहिक म्हटले जाते आणि दररोज जे प्रसिद्ध होत असते त्याला दैनिक म्हटले जाते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या UNOच्या कार्यालयीन भाषा कोणत्या आहेत? तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या UNOच्या कार्यालयीन भाषा हिंदी आणि चायनीज या भाषा आहेत. कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेशशी कथक हा नृत्य प्रकार संबंधित आहे आणि कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. भारतात दूरदर्शनची सुरुवात केव्हा झाली? तर 1959 साली भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली आणि ती दिल्ली येथे सुरुवात झालेली आहे. अणुऊर्जा आयोगाची स्थापना 1948 साली झालेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक आहेत. स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हा होता. कोणत्या गव्हर्नर जनरलने तैनात फौजेची पद्धत अंमलात आणली? तर लॉर्ड वेल्लेस्लीने तैनात फौजेची पद्धत अंमलात आणलेली आहे. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जाते? तर रोलेट कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखले जाते. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली?
तर असहकार चळवळ जी होती ती चौरी चौरा घटनेनंतर ती संपुष्टात आलेली होती. कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला? तर चार्टर ॲक्ट 1833. चार्टर ॲक्ट 1833 नुसार हा बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना जी होती ती 1938 या साली करण्यात आली. लोकायुक्ताची नेमणूक कोण करतात? तर लोकायुक्ताची नेमणूक जी होती ती राज्यपालाच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर राष्ट्रपतींना घटनेच्या कलम 72 यानुसार माफीचा अधिकार आहे. भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक केव्हा पार पडली? तर भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक जी होती ती 1952 या साली पार पडलेली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांकडून कोणाची निवड केली जाते? तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांकडून उपराष्ट्रपती यांची निवड केली जाते. तर आपले सध्याचे आत्ताचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड आणि ते राजस्थान या राज्याचे रहिवासी आहेत. कोणत्या राष्ट्रपतीचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तो असतो 5 सप्टेंबर या दिवशी. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करत असतात. राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस हा राष्ट्रपतींना राज्यपाल करू शकतो. मूलभूत हक्कावर गदा आल्यास सर्वप्रथम कोणत्या न्यायालयात दाद मागता येते? तर मूलभूत हक्कांवर गदा आल्यास उच्च न्यायालयात सर्वप्रथम आपल्याला दाद मागता येते. 1962च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर 1962 साली जे भारत-चीन युद्ध झाले होते त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री व्ही.के. कृष्ण मेनन हे होते. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण होते? तर पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान होते मोरारजी देसाई. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर सर्वांनी लक्षात ठेवा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार केव्हा झाला? भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार जो होता तो 1972 या साली झाला होता. कितव्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्षे इतका करण्यात आला होता? तर 42व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आलेला होता. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ते तात्पुरते पद सांभाळत असतात. भारतामध्ये भाषावार प्रांतरचना केव्हा झाली? तर भारतामध्ये भाषावार प्रांतरचना जी होती ती 1956 या साली झाली होती. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात सध्या किती भाषा दिलेल्या आहेत? तर राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात सध्या 22 इतक्या भाषा दिलेल्या आहेत. राज्य विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होणे बंधनकारक आहेत? तर राज्य विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 2 इतके अधिवेशने होणे बंधनकारक आहे. मतदानाच्या किती तास अगोदर निवडणूक प्रचार थांबविला जातो? तर निवडणूक प्रचार मतदानाच्या किती तास अगोदर थांबविला जातो? तर 48 तास अगोदर हा प्रचार थांबवला जातो. इथून पुढे 48 तासानंतर निवडणूक असेल तर आपल्याला प्रचार करता येत नाही. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख जो असतो तो राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपले 500 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. अजून आपले 500 प्रश्न बाकी आहेत. ज्यांनी कोणी अगोदर 400 प्रश्न झालेले पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या आणि पुढचा व्हिडिओ लवकरच प्रकाशित केला जाईल. आणि जे कोणी नवीन चॅनलवर असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण लवकरच दुसरा व्हिडिओ प्रकाशित करू. आपल्याला 1000 प्रश्नांचं टार्गेट आपलं पूर्ण करायचं आहे. 1000 प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे आहेत.
तर मित्रांनो धन्यवाद, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.